संबंध नाही, ते एकदम वेगळी दुनिया आहे. पण ती खूप मोठी आहे आणि खूप टफ आहे आणि तिथले खूप प्रश्न आहेत. तर माझ्या परीने मी थोडं थोडं काम करायचा प्रयत्न करतो. पण असं आहे की तुम्ही जेव्हा जिल्हाधिकारी किंवा सरकारी सेवेमध्ये होतात तेव्हाही तुमची ख्याती ही तुम्ही तळागाळातल्या लोकांशी जोडले गेलेले अधिकारी अशी होती. तर तुमचं ते तेव्हाचं जोडलेलं असणं आणि आत्ताचं जे वास्तव तुम्ही बघताय, तुम्ही कसं बघताय त्याकडं? म्हणजे तुम्हाला त्यावेळेला प्रश्न कळत होते असं वाटतं? नाही, मला त्यावेळेस प्रश्न खूप चांगले कळत होते. पण शेताचं असं जनरल बरेच जण म्हणायचे की मला जेवढी शेतीची माहिती तो क्वचितच एखाद्या अधिकाऱ्याला असेल. पण मला कळालं की मला जी शेती त्यावेळेस कळत होती त्याच्यापेक्षा ते फारच खोलीचं प्रकरण आहे, तेवढं सोपं नाही आहे. आणि आता मी जसं जसं खोलात चाललो तसं तसं मला वाटतं की मला अजून खूप शिकावं लागेल. आता प्रत्येक विषयावर मी एवढं वाचन करतो, एवढं बघतो आणि मग मला कळतं की रिसर्चचा जो डिस्कनेक्ट आहे शेताशी तो पण मोठा आहे. मी रिसर्च करणाऱ्या लोकांना दूषण देणार नाहीत, ते खूप हुशार आहेत, खूप मरमर करतात, खूप काम करतात. पण प्रॅक्टिकली उदाहरणार्थ काही बरेचसे लोक सांगतात की सकाळी 9च्या आत स्प्रे घ्या किंवा संध्याकाळी 4 नंतर घ्या. आता लोकच 11 वाजता येतात आणि 4-4:30ला जायची तयारी असते, कसं काय स्प्रे घ्यायचा? मग स्प्रे घेताना माणूस बघायचो. पण जेव्हा मी पहिल्यांदा पंप उचलला, म्हणजे मी तुम्हाला सांगतो त्याच्यात 20 लिटर पाणी असतं, म्हणजे 20 किलो ते झालं, 12-13 किलो त्याचं वजन असतं. खाली ठेवलेलं 30 किलोचं ओझं पाठीवर घेणं, इट रिक्वायर्स ह्यूज फिजिकल एफर्ट्स. मी पहिल्यांदा उचलला तर तो उचलला गेला नाही, पण आता आम्ही आरामात घेतो, स्वतः टेकतो, लोक काम करतात. पाऊस पडलेला असतो, पाय गुडगा चिखलीत चाललेत, वर पाठीवर ओझं, आणि तुम्ही जर तोल जाऊन पडलात तर जोपर्यंत कोणी तुम्हाला येत नाही उठवायला तोपर्यंत तुम्हाला तिथेच बसणं खूप टफ आहे. आणि मी जेव्हा जिल्हाधिकारी होतो किंवा इतर काम होतं तेव्हाही मी खूप काम करायचो, पण ते काम वेगळं आहे. तुम्ही लोकांना काम सांगत असतात, आढावे घेत असतात, फाईल सह्या करत असतात, लोकांचे प्रश्न मांडत असतात. लोक जेव्हा माझ्याकडे यायचं तेव्हा मला एवढंच वाटायचं की त्याचा दिवस मोडून तो माणूस इथं आलेला असतो आणि त्या माणसाला जर मी काही कारणानं भेटलो नाही किंवा मी थातुरमातुर उत्तरं दिले तर भ्रमनिरास होतो लोकांचा. बीड कलेक्टर असताना तर रात्री 1-2 पर्यंत माझ्याकडे व्हिजिटर्स असायचे. पण मी कुणाला असं जाऊ दिलं नाही की मला आता वेळ नाही वगैरे वगैरे. पण लोकंसुद्धा एवढी चांगली होती की दुपारी जर मी चिडचिड करत असेल तर कोणीच मला अर्ज द्यायचा नाही, काय झालं तर आधी जेवून घ्या म्हणायचे. लोक फार चांगली आहेत, फार जीव लावतात आणि काम तेव्हाही केलं. पण तरी मला सांगतो की शेतीचं काम हे नोकरीपेक्षा खूप जास्त टफ आहे. आम्हाला म्हणजे हेच ऐकायला आवडेल की तुम्ही जेव्हा शेतामध्ये करायसाठी नोकरीचा VRS घेतली आणि शेती करायची म्हणून गेलात, गावी गेलात, शेतात गेलात, पहिला दिवस, पहिले अनुभव काय होते किंवा त्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी अनुभव? मी म्हणजे शेतात मी आधीपासूनच थोडा जात होतो, पण मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा मी प्रॉब्लेमची लिस्ट काढायला सुरुवात केली की अडचणी काय आहेत. आता मी थोडं प्लॅनिंगनं काम करतो, तर आजपर्यंत आज मी 3 वर्ष झाले शेतात राबतोय, कधी पण लिस्ट बनवायला घेतली तर 45च्या खाली काही प्रॉब्लेम आले नाहीत अजून. तर मला वाटायचं ही अशी कशी भूताट की इथले काम संपतच नाही आणि प्रॉब्लेम संपतच नाही आणि संपतच नाही आणि नवीन आपण शिकले की आपण ॲडिशनल प्रॉब्लेम क्रिएट करायला सुरुवात करतो. पण ऑल सेड अँड डन संध्याकाळ जेव्हा होती, जेव्हा मी थकून भागून येतो तेव्हा 9-9:30ला तुम्ही माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला तर माझे डोळे मिटत असतात. किंवा पाणी गोड लागतं, लहानपणी पाणी गोड लागायचं, क्रिकेट खेळताना वगैरे बॉलिंग वगैरे केली किंवा फिल्डिंग केली, थकला जीव तर पाणी गोड लागायचं. आता मला शेतीतलं आधी पाणी गोड लागतं, नाही तर नोकरीत असताना ते पाण्याची अशी अर्जच वाटायची नाही. मी पहिल्यांदा जेव्हा गेलो, मी आणि मिसेस आणि मी जेव्हा बघितलं, मी फक्त पाईपलाईन शेतातली फिरून बघितली तर 27 ठिकाणी लीक होते. आणि एक लीक काढायचं जर आपल्यासारख्या मध्यमवर्गीयाला किंवा उच्च मध्यमवर्गीय जे असतील त्यांना ठरवलं तर इम्पॉसिबल. माझं हे चॅलेंज आहे की 15-20 दिवसात नाही लोक पळून गेली शेतातून तर अशक्य आहे. मला मागे एक जण म्हणला होता की ते शेती अशी असती तशी असती, शेतकऱ्यांना का फायदे द्यायचे. प्रत्येकाला जर एक 5-5 एकर शेती दिली आणि त्याच्यावर उपजीविका कर म्हणलं तर मला वाटतं आत्महत्येचं मध्यमवर्गीयाचं प्रमाण फार जास्त वाढेल. फार टफ बिझनेस आहे, फार अवघड आहे. ती लोक टफ आहेत म्हणून ती करत आहेत. सामान्य माणसाच्या कृतीचं काम नाही. तुम्ही जेव्हा लिस्ट करायला घेतली तेव्हा काय प्रश्न तुम्ही नोंदवत गेलात? जे मला पहिल्यांदा असं दिसलं की आमचा जो गोठा बांधलेला आहे तो 10 ठिकाणी गळत आहे, जनावरांची हालत चांगली नाही, एक ट्रॅक्टर होतं ते खराब आहे, ते बरेच दिवसापासून पडून आहे,